तर जय शिवराय भावांनो, आपल्याला आष्ट्यावरून ऑर्डर होती जैन पिढीची. मग काय 3 वाजता गाडी भरायला बोललो होतं. जेवण तीन करून आपण निघालो होतो. मग पेटनाक्यावर डायरेक्ट आपण पोचलो होतो आष्ट्यात. मग काय आलो कंपनीत. आता कंपनीत आलोय का कुठल्या रानात आलोय गाडी भरायला हीच काही कळलं झालं. तर रस्ता बा कसा आहे, आता असा रस्ता कुठल्या कंपनीत आहे तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तुम्ही आणि मंचीला आणि काय सांगायला तर ही कंपनी आहे भावानो, आणि त्या कंपनीचा ह्यो असला बादगाड लावण्याचा रस्ता आहे. काय आता बोलायचं सांगा, जाऊ दे. गाडी लावली केला 2 पेट्या होत्या, 600 किलो माल होता. जाटेशिरी घेतला भरून भरल्या म्हणल्यानंतर आपल्याला ते पॅक करायला. मग काय पॅक बिग गाडी केली आणि ह्या कंपनीत आपल्याला काय पेपर भेटणार होतं. पेपर आपला आला तो कोल्हापूरवरून. मग काय ह्यो भाव आलता कोल्हापूरवरून आपला पेपर घेऊन. मग काय पेपर त्यांनी घेऊन आपण डायरेक्ट पोहोचलो होतो माऊली भाऊंच्या हॉटेलला. ग्रीस पण मारायचं होतं गाडीला, आणि तिथं या आथऱ्या रांडाचं गाडं पडलं होतं. ह्या पण रांड्यानं भरली होती मुंबई गाडी. मग काय घरात जाऊन आवरावरी करून मस्तपैकी फ्रेश तीन होऊन डबा घेतला होता आणि आपण आलतो पंपात डिझेल टाकून घेतलं आणि पुढे आलतो कडाचा आपल्याला एवढं ट्रॅफिक लागलं होतं की काय बोलायचं कामच नाही. मग काय घेतलं पास करून पुढं आलो नागटाण्यात. तर नागट्यान पण लागलं होतं ट्रॅफिक. आता हे बघा 4 लाईन लागल्या त्या, तरी पण साहेबांनी सायरन लावला होता. आता कशी वाट द्यायची आणि काय करायचं सांगा. त्याच गडबडीत आपल्याला गाडा पडत होता अक्षय भाऊ. मग काय जाता त्यांचा घेतला भेटून डायरेक्ट आम्ही पोचलो होतो खेडशिवापूर टोल नाक्यावर. मग आपल्यासोबत आलता निरंजन, कारण त्याला जायचं होतं पुण्याला. मग काय सोन्याभाऊ त्यांची गाडी बिडी घेतली, मस्तपैकी चहा तीन घेतला. अक्षय भाऊच्या गाड्याबरोबर शेतकरी पण आलतो. मग काय तिथनं मी डायरेक्ट पोचलो होतो. रात्रीच्या 2 वाजता आपण पोचलो होतो सोमडणे पंप. मग काय तिथंच झोपलो होतो. मग काय सकाळी मस्तपैकी 9 वाजता उठून आवरावरी करून फ्रेश तीन झालो आणि डायरेक्ट वरसोलीच्या टोल नाक्यावर. वरसोली टोल नाका मला लागला जरा जाम. काय घेतला पास करून आलो डायरेक्ट घाटात. मग हे टाटावाळ्याचं काय भाळ उठलं होतं काय माहित. साहेबांनी धरली होती गाडी आणि घाट उतरायला पण जाम होतं जरा, आणि चढायला मात्र निबार जाम होता. मग काय जाण घेतला पास करून आणि डायरेक्ट पोचलो खोपोलीत आल्यावर म्हटलं जरा मस्तपैकी नाश्ता करा होती. मग काय दही कचोरी जरा दचका आणि मस्तपैकी शेडूंचा टोल नाका चुकवायचं म्हटलं म्हणून घातली होती गाडी रसायनी मार्गे. तर ही झाडे बघून असं वाटलं लागलं की आपण काय यायला कोकणात झालो का काय. मग काय तिथनं पास करून आलतो आमया यार्डला, कारण आपली गाडी आमया यार्डला खाली होती. मग काय पार्किंगला गाडी तीन लावली मस्तपैकी आणि पेपर घेतलं आणि निघालो सीएचला द्यायला. आता ही तुम्ही म्हणजे काय घातलं तर हा आहे ड्रायव्हरचा युनिफॉर्म. मग काय गाडी खाली करून आपण आलतो गेटवर. आता गेटवर आलो ह्या मामाला 10 रुपये दिल्याशिवाय गाडी काय सोडत नाही. मग काय 10 रुपये दिलं आणि गेट पास दिला आणि मगच मामाने गाडी सोडली. मग काय आता ऑर्डर पण नाही आपल्याला, चाललोय आपण वाशीला. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि जाता तुमच्या भावाला फॉलो करा.